सप्तमाताचं मंदिर आहे. सप्तमाता मंदिर, सप्तमातृका मंदिर. ब्रह्मागी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, रामेंद्री, लक्ष्मी आणि वाराही ह्या सप्तमातांना प्रभू रामचंद्राने आवाहन केलं. ज्यावेळे रामाच्या पदस्पर्शाने अहिल्या पूर्ववत झाली, म्हणजे पूर्वस्वरूप तिला मिळालं, त्यावेळेला गौतम ऋषींकडे अहिल्याला पाठवण्यासाठी प्रभू रामचंद्राने या सप्तमातृकांचं आवाहन केलं. त्यावेळेला या सप्तमातृका येथे विराजमान झाल्या आणि त्यांनी अहिल्या शिळा होऊन नदीमध्ये तिला श्राप दिल्यानंतर गौतम ऋषींनी का झाली ते सांगते तुम्हाला. कारण अहिल्या आणि गौतम ऋषी लग्नानंतर एका राक्षसाने गौतम ऋषीचं रूप घेतलं आणि अहिल्याला स्पर्श केला होता. हे गौतम ऋषींनी पाहिले. बी तर तो नाही आहे, मग कसं काय असं झालं. त्यामुळं त्यांनी श्राप दिला होता अहिल्या देवीला. त्यामुळे ती नर्मदा मैयाच्या म्हणजे पाण्यामध्ये म्हणजे नर्मदा मैयामध्ये शिळा होऊन पडली होती. रामाच्या पदस्पर्शाने ती पूर्ववत आली, कारण ती राम सारखं जप करत होती. आणि मग रामाने आपल्याला म्हणजे रामाने सप्त मातांचं आव्हान केलं आणि तिला पूर्ववत करून गौतम ऋषींकडे सोडायला आलं. तर हे गौतमेश्वर म्हणून एक गौतम ऋषीच्या नावाने गौतमेश्वर अशी ही महादेवाची पिंड आहे. त्यांचे मंदिर